महत्वाची बातमी राजकीय घडामोड भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यानं भाजपला घरचा आहेर दिलाय। केवळ भाजपत आहे म्हणून अशा घोषणांना समर्थन देणं योग्य होणार नाही अशा शब्दात त्यांनी योगींच्या नाऱ्यालाच विरोध दर्शवलाय आणि त्यामुळे मवियाला इथं कोलीत मिळालंय। नेमकं काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आणि त्यावरनं कसं राजकारण रंगतंय पाहूया। बटेंगे तो कटेंगेला पंकजांचा विरोध। पंकजांचा भाजपला घरचा आहे। मुलाखतीत बोलल्या नंतर घुमजा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला। त्यानंतर अनेक ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून बटेंगे तो कटेंगे या घोषणा दिल्या जात आहेत। यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी या घोषणेच्या विरोधात भूमिका घेतली होती। तर अजित पवार यांच्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील या घोषणेला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विरोध दर्शवलाय। काय म्हणाल्या पंकजा मुंडे पाहुयात। भाजपमध्ये आहे म्हणून मी बटेंगे तो कटेंगे या घोषणेचं समर्थन करणार नाही। महाराष्ट्रात असे विषय आणणं आपण टाळलं पाहिजे। आपण फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। मोदींनी जात धर्माचा विचार न करता सर्वांनाच रेशन, घर आणि गॅस सिलेंडर दिलंय। पंकजा मुंडेंनी भाजपला घरचा आहेर दिल्यानं महाविकास आघाडीच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर तोंडसूक घेतलंय। खरोखर हे जर बोलले असतील त्यामुळे तर मी त्यांचं स्वागत करतो। या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही। महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत, सगळ्या जातीपातीचे लोक, धर्माचे लोक आहोत, ज्यांनी महाराष्ट्र घडवलेला आहे, निर्माण केलेला आहे। महाराष्ट्रात या बटेंगे आणि कटेंगेला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता। बटेंगेवाल्यांनाच लोकांनी कापायचं ठरवलं होतं आणि मी मागच्या काळात हे सांगितलं की जेवढा अमित शहा, मोदी आणि योगी महाराष्ट्रात येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला। ज्या ज्या ठिकाणी योगी गेले, ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले, ज्या ज्या ठिकाणी अमित शहा गेले, त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट जिंकून येतील। भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले आहेत। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झालेत। आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत। त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस बीस काय नाही। यावरून राजकीय घमासान झाल्यावर पंकजा मुंडेंना बहुधा उपरती झाली। त्यानंतर त्यांनी यावर सारवासारव करत ऑन रेकॉर्ड कुठं बोललीये का असा उलट सवाल केला। 25 दिवस झाले पण मी फिरती आहे। 25 सभा मतदारसंघात वेगवेगळ्या माझ्या झाल्या। मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही। कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलं त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे। त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे। महाराष्ट्रातील निवडणुका या एकमेकांवरील टीका, टोमणे आणि आरोप प्रत्यारोपांमुळे आजवर गाजल्या होत्या। यात वैयक्तिक टीकाही होत असते। मात्र गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात झालेले बदल पाहता उत्तर प्रदेश सारख्या राज्यात प्रभावी ठरणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या पॅटर्नने राज्यात शिरकाव केलाय। त्यामुळे बटेंगे तो कटेंगे याचा फायदा भाजप महायुतीला कितपत होणार की या मुद्द्यामुळे जुडेंगे तो जितेंगे म्हणणाऱ्या महाविकास आघाडीला कौल मिळणार हेच पाहायचंय। रिपोर्ट साम टीव्ही।